हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण जी ग्रामसेवकची जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामधला आपला पुढचे जे भाग आहेत आपण ते पाहत आहोत. आपल्या चॅनलवर जवळपास आपण 25 एक व्हिडिओ टाकलेत. यानंतर अजून आपण कंटिन्यूस ठेवणार आहोत आणि आपण या चॅनलवर ग्रामसेवक, कृषी सेवक यासाठी आपल्याला जी कृषी घटक आहे ते आपण या चॅनलवर पाहत आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करू शकता आणि शेअर पण करू शकता आणि लाईक करू शकता. जर याच्यात काही कमतरता असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. जी तुम्ही सांगाल ते आपण त्याच्यामध्ये चेंजेस करूया. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पुढच्या घटकाला सुरुवात करूया. तर आपला पुढचा घटक आहे ते म्हणजे केळी. आपण केळीबद्दल सविस्तरपणे आणि डिटेलपणे माहिती पाहणार आहोत. तर केळी, जगामध्ये केळीच्या उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. क्वेश्चन येऊ शकतो की जगामध्ये केळीच्या उत्पादनात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर केळी निर्यातीत अग्रेसर देश इक्वेडोर आणि कोस्टारिका हे आहे. केळीच्या निर्यातीत कोणते देश अग्रेसर आहे असा क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्हाला इक्वेडोर आणि कोस्टारिका हे देश निर्यातीमध्ये अग्रेसर देश आहे. त्यानंतर भारतात सर्वात जास्त म्हणजेच 25% केळी उत्पादन महाराष्ट्रात होते. भारताच्या विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या सर्वात जास्त म्हणजेच 25% केळी उत्पादन महाराष्ट्रात होते. त्यानंतर सिरोटिनिन पदार्थाचे प्रमाण जास्त असते. केळीमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते असं क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सिरोटिनिन हे पदार्थाचे प्रमाण जास्त असते केळीमध्ये. त्यानंतर पुढची माहिती आपली ती म्हणजे केळी कच्ची असताना त्यात 35% स्टार्च असते. त्याचे रूपांतर फ्रुक्टोजमध्ये पिकविताना होऊ लागल्यामुळे चांगल्या पिकलेल्या केळी 3% स्टार्च असते. केळी कच्ची असताना त्यात किती टक्के स्टार्च असते असं क्वेश्चन येतो आणि आल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 35% कच्ची असताना स्टार्च असते. तर त्यानंतर ती पिकल्यानंतर त्याच्यात किती प्रमाणात फ्रुक्टोजचे प्रमाण असू शकते? तर 3% प्रमाणात स्टार्क असू शकते जेव्हा पिकल्यानंतर. त्यानंतर होंडुरास सारख्या देशाची अर्थव्यवस्था तर केळ्याच्या निर्यातीवरच अवलंबून असते. 1 मिनिट विद्यार्थी मित्रांनो, आपण पेन घेऊया. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढची माहिती आपली पाहूया. होंडुरास सारख्या देशाची अर्थव्यवस्था तर केळ्याच्या निर्यातीवरच अवलंबून असते. त्यानंतर दक्षिण भारतात कच्च्या केळ्याचे वेपर्स आवडीने खाल्ले जातात. दक्षिण भारतात कच्च्या केळ्याची वेपर्स आवडीने खाल्ले जातात. वेपर्स म्हणजे काय? जे कच्चे केळं असतं त्याच्यावरचं जे साल असते त्याला वेपर्स असे म्हणतात आणि ती दक्षिण भारतात ते अतिशय आवडीने खाल्ले जातात. त्यानंतर फिलिपाईन्समध्ये केळाचे केचपट्टी लोकप्रिय आहे. फिलिपाईन्समध्ये केळाचे केचपट्टी लोकप्रिय आहे. त्यानंतर आपली पुढची माहिती ती म्हणजे केळीचे पाने हे कोंबड्यासाठी एक चांगले खाद्य आहे. केळीचे पाने हे कोंबड्यासाठी एक चांगले खाद्य आहे. कशाचे पान? केळीचे पान. त्यानंतर महाराष्ट्रात 53,181 हेक्टर क्षेत्र म्हणजे 53,181 हेक्टर क्षेत्र केळी उत्पादनाखाली आहे. तर 943 हेक्टर क्षेत्र फक्त एका जळगाव जिल्ह्यात आहे. तर केळीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त केळीचे क्षेत्र आहे. त्यानंतर नेक्स्ट माहिती आपण केळीबद्दल पाहूया. जळगाव जिल्ह्यातील भुसावळची तर
ठाणे जिल्ह्यातील वसईची केळी प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळची तर ठाणे जिल्ह्यातील वसईची केळी प्रसिद्ध आहे. आवश्यक घटक अधिक जे केळीसाठी आवश्यक घटक आहे त्याबद्दल आपण माहिती पाहूया. तर अधिक पाऊस, दमट हवामान व कमी वाऱ्याच्या जागा निवडाव्या लागतात. केळीचे पाने रुंद असल्यामुळे वाऱ्यापासून सुरक्षा द्यावी लागते. 7° ते 44° दरम्यान तापमान असावे लागते. क्वेश्चन येऊ शकतो की केळीला किती अंशपर्यंत तापमान आवश्यक आहे? तर 7° ते 44° एवढा तापमान केळीसाठी अतिशय चांगला आहे. त्यानंतर केळी उत्पादन करणाऱ्या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने मात्र महाराष्ट्राचा देशात 3रा क्रमांक लागतो. क्वेश्चन येऊ शकतो की केळीच्या उत्पादन करणाऱ्या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने मात्र महाराष्ट्राचा देशात 3रा क्रमांक लागतो. कशाच्या दृष्टीने? क्षेत्राच्या दृष्टीने. आणि कशामध्ये? केळीमध्ये 3रा क्रमांक लागतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाची माहिती आहे प्रमुख जाती. आपण जाती ही यावर क्वेश्चन फिक्स येऊ शकतो आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, याला स्टार करून घ्या. तर त्यानंतर जाती पहा. हरिसाल, मित्रांनो बसराई पहा. पहिली जात बसराई ही एक जात आहे. त्यानंतर हरिसाल, बॉम्बे ग्रीन, हरिसाललाच काय म्हणतात? बॉम्बे ग्रीन म्हणतात. त्यानंतर लाल मिरची, त्यानंतर सफेद वेलची, राजेळी, त्यानंतर सुकेळी, त्यानंतर लाल केळी, त्यानंतर बनकेळ, त्यानंतर वालाहा. काय आहे? वाला. हे जाती अतिशय महत्त्वाचे आहेत. कोणत्या? परत पहा. बसराई, हरिसाल, लाल मिरची, सफेद वेलची, राजेळी, सुकेळी, लाल केळी, बनकेळ, वालाहा ह्या जाती केळीच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट माहिती. महाराष्ट्रातील केळी क्षेत्र पिके अंदाजे 75% क्षेत्र बसराई या जातीने व्यापलेले आहे. क्वेश्चन येऊ शकतो की महाराष्ट्रातील बहुतांश प्रमाणात कोणत्या केळीच्या क्षेत्राने व्यापलेले आहे? तर बसराई या केळीच्या क्षेत्राने 75% क्षेत्र व्यापलेले आहे. ही केळी जगात केव्हेंडिश केळी म्हणून ओळखतात. बसराईला कोणत्या नावाने ओळखतात? तर बसराईला केव्हेंडिश काय म्हणून? केव्हेंडिश म्हणून जगात ओळखतात. तर लक्षात ठेवा. क्वेश्चन येऊ शकतो की बसराई या जातीला विदेशात किंवा जगात कोणत्या नावाने ओळखतात? तर केव्हेंडिश नावाने ओळखतात. किंवा बसराईचं दुसरं नाव काय? तर केव्हेंडिश असे पण विचारू शकतात, म्हणून लक्षात ठेवा. बसराई ही केळीची जात बुटकी असलेल्या कारणाने उष्ण व कोरड्या हवामानास बळी पडत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता बसराई ही जात सर्वोत्तम जात आहे. त्यानंतर हरिसाल जातीलाच लक्षात ठेवा. हरिसाल जातीलाच काय दुसरे नाव आहे? तर बंगाली, मर्केल, लोखंडी वगैरे नावे आहेत. विचारू शकतात की बंगाली, मर्केल, लोखंडी हे कोणत्या जातीचे नावे आहेत? तर हरिसाल हे नाव आहे. ह्या कशा जाती आहेत? तर केळीच्या जाती आहेत. केळीमध्ये शेंडा झोपका, बंदी टॉप हा रोग विषाणूमुळे होतो. लक्षात ठेवा. केळीमध्ये शेंडा झोपका हा रोग विषाणूमुळे होतो. किंवा शेंडा झोपका नाही जर आलं तर दुसरा येऊ शकतो की बंदी टॉप हे नावसुद्धा येऊ शकतो. लक्षात ठेवा. त्यानंतर केळी या पिकाची लागवड त्यांचे खोडापासून निघणारी मुनवे लावून केली जाते. केळी या पिकाची लागवड
कशा प्रकारे केली जाते? तर केळी या पिकाची लागवड खोडापासून निघणारी मुनवे लावून केली जाते. केळी हे बी विरहित फळ आहे. बी विरहित फळ आहे. केळी हे बी विरहित फळ आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बी नाही. त्यानंतर केळीची भरपूर प्रमाणात रोपे तयार करण्यासाठी टिश्यू कल्चर या तंत्राचा उपयोग केला जातो. केळीची भरपूर प्रमाणात रोपे तयार करण्यासाठी टिश्यू कल्चर तंत्राचा उपयोग केला जातो. क्वेश्चन येऊ शकतो की बा केळीची भरपूर प्रमाणात रोपे तयार करण्यासाठी कोणत्या तंत्राचा उपयोग केला जातो? तर टिश्यू कल्चर. लक्षात ठेवा, टिश्यू कल्चर या तंत्राचा उपयोग केला जातो. त्यानंतर महात्मा फुले, अतिशय महत्त्वाचे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे केळी संशोधन केंद्र जळगाव जिल्ह्यातील यावल येथे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे केळी संशोधन केंद्र कुठे आहे? तर जळगाव जिल्ह्यात यावल येथे आहे. क्वेश्चन येऊ शकतो की महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे केळी संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जळगाव जिल्ह्यातील यावल येथे आहे. त्यानंतर केळ्यात भरपूर प्रमाणात कोणते जीवनसत्व असतं? तर केळ्यात भरपूर प्रमाणात क हे जीवनसत्व असते. तर लक्षात ठेवा की क्वेश्चन येऊ शकतो केळ्यात किंवा केळीत कोणते जीवनसत्व असते जास्तीत जास्त? तर क हे जीवनसत्व असते. त्यानंतर रोबेस्टा ही केळीची अधिक उत्पन्न देणारी जात असली तरी ती सूत्रकृमी व इन्फेक्शन क्लोराईजला बळी पडणारी आहे. रोबेस्टा ही केळीची अधिक उत्पन्न देणारी जात. क्वेश्चन येऊ शकतो की रोबेस्टा ही काय आहे किंवा कशाची जात आहे? तर केळीची जात आहे. दुसरा क्वेश्चन येऊ शकतो की केळीची अधिक उत्पन्न देणारी जात कोणती? तर रोबेस्टा. ती तिला कशाचं लागून होऊ शकते? तर सूत्रकृमी व इन्फेक्शन क्लोराईजला बळी पडणारी ही जात आहे. बसराई ही केळीची जात पनामा रोगाला प्रतिकारक आहे. क्वेश्चन येऊ शकतो की बसराई ही केळीची जात डॅश डॅश रोगाला प्रतिकारक आहे. तर पनामा या रोगाला प्रतिकारक आहे. लक्षात ठेवा, बसराई ही केळीची जात पनामा रोगाला प्रतिकारक आहे. भारतामध्ये उत्पादित हे दुसऱ्या क्रमांकाचे फळ होय. केळी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे फळ आहे उत्पादनाच्या बाबतीत. त्यानंतर महाराष्ट्रातील एकूण केळीच्या उत्पादनापैकी 75.8% उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये होते. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील एकूण केळीच्या उत्पादनाचा 75.8% उत्पादन एका जळगाव जिल्ह्यामध्येच होतो. त्यानंतर नेक्स्ट माहिती पाहूया आपण केळीबद्दल. ती पुढच्या प्रमाणे, केळीला गरिबाचे फळ म्हणतात. काय म्हणतात? केळीला गरिबाचे फळ म्हणतात. क्वेश्चन येऊ शकतो की गरिबाचे फळ कोणत्या पिकाला म्हणतात किंवा कोणत्या फळाला म्हणतात? तर गरिबाचे फळ हे केळी याला म्हणतात. त्यानंतर सेंट्रल बनाना रिसर्च सेंटर केरळमधील काळंडूथोराई येथे आहे. काय आहे? सेंट्रल बनाना रिसर्च सेंटर केरळमधील काळंडूथोराई येथे आहे. त्यानंतर बनकेळी केळ्याला वेस्ट इंडिजमध्ये आईस्क्रीम बनाना म्हणतात. बनकेळी केळ्याला वेस्ट इंडिजमध्ये आईस्क्रीम बनाना म्हणतात. काय म्हणतात? बनकेळी केळ्याला वेस्ट इंडिजमध्ये आईस्क्रीम बनाना असे म्हणतात. क्वेश्चन येऊ शकतो की बनकेळी या केळीच्या जातीला वेस्ट इंडिजमध्ये काय नावाने ओळखले जातात? तर आईस्क्रीम बनाना या नावाने ओळखले जाते. त्यानंतर बसराई ही केळीची जात हेक्टरी 30 ते 40 टन उत्पादन होते. किती टन होते? बसराई केळीची जात हेक्टरी 30 ते 40 टन उत्पादन होते. त्यानंतर मावा ही कीड बंची टॉप या धातुक लशीमुळे होणाऱ्या रोगाचा प्रसार करते. मावा ही कीड बंची टॉप या धातुक लशीमुळे होणाऱ्या रोगाला प्रसार करते. कोण? मावा ही कीड बंची टॉप या धातुक लशीमुळे होणाऱ्या रोगास प्रसार करते. त्यानंतर भारतात सर्वप्रथम केळी संवेदन प्रकल्प कार्यान्वित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. भारतात सर्वप्रथम केळी संवेदन प्रकल्प कार्यान्वित कुठे आहे असं विचारल्यानंतर तुम्हाला सांगता आलं की भारतात सर्वप्रथम केळी संवेदन प्रकल्प कार्यान्वित कुठे आहे? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. त्यानंतर पुढचा क्वेश्चन म्हणजे पुढची माहिती, जगात प्रमुख खाद्यपदार्थ तांदूळ व गव्हानंतर
काय जगात प्रमुख खाद्य तांदूळ व गव्हानंतर केळीचा क्रमांक लागतो. कोणाचा? तिसरा क्रमांक केळीचा लागतो. हे लक्षात ठेवा. पहिला क्रमांक कशाचा कोणाचा लागतो? तर पहिला क्रमांक तांदूळ पहिला आणि दुसरा क्रमांक कोणाचा लागतो? तर गव्हाचा लागतो, गहू. हे लक्षात ठेवा. आणि तिसरा क्रमांक केळी हे लागतं. त्यानंतर महाराष्ट्रात केळी फळ पिकाची उत्पादन सर्वात जास्त आहे जळगाव जिल्ह्यात. महाराष्ट्रात केळीचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे? तर जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे किंवा क्वेश्चन येऊ शकतो. भारतात केळीच्या उत्पादनात अग्रेसर राज्य कोणतं? तर तामिळनाडू. हे पण महत्त्वाचं आहे. भारतात केळीच्या उत्पादनात अग्रेसर राज्य कोणतं? तर तामिळनाडू हे आहे. स्पंजिंग कोणत्या फळ पिकामध्ये थंडीमध्ये केले जाते? तर केळी. स्पंजिंग कोणत्या? क्वेश्चन येऊ शकतो की स्पंजिंग कोणत्या फळ पिकामध्ये थंडीमध्ये केले जाते? तर केळीमध्ये केले जाते. तर आपण केळीबद्दल अतिशय डिटेलपणे माहिती पाहिली आहे. जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण असंच माहिती पाहूया पुढीलप्रमाणे, ते म्हणजे काजू. आणि आपण आता केळी पाहिली, आता काजू पाहूया. काजूबद्दल माहिती आपण पाहूया. फळझाडामध्ये जसे आंब्याला फळाचा राजा म्हणतात, फळझाडामध्ये कशाला? आंब्याला फळाचा राजा म्हणतात, तर काजूला फळाची राणी म्हणतात. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. क्वेश्चन येऊ शकतो की फळझाडामध्ये जसे आंब्याला फळाचा राजा कोणाला म्हणतात? तर आंब्याला. तर तसंच विचारू शकतात की फळाची राणी कोण? तर काजूला फळाची राणी म्हटले जाते. त्यानंतर काजूच्या जाती, अतिशय महत्त्वाची क्वेश्चन होऊ शकतो किंवा निर्माण होऊ शकतो किंवा विचारू शकतात की काजूच्या जाती कोणत्या? तर वेंगुर्ला 1, वेंगुर्ला 2, वेंगुर्ला 3, वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 5. लक्षात ठेवा. वेंगुर्ला 1, वेंगुर्ला 2, वेंगुर्ला 3, वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 5 ह्या सगळ्या काजूच्या जाती आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात काजू संशोधन संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आहे. तर महाराष्ट्रात काजू संशोधन संस्था कुठे आहे असं विचारल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा वेंगुर्ला येथे आहे. त्यानंतर भारताला सर्वात जास्त परकीय चलन काय? भारताला सर्वात जास्त परकीय चलन काजू या फळापासून मिळते. क्वेश्चन येऊ शकतो की भारताला सर्वात जास्त परकीय चलन कोणत्या फळापासून मिळतो? तर काजू फळापासून मिळतो. त्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाने काजू बोंडापासून रस काढण्याचे विपुल हे यंत्र विकसित केले आहे. कोणी केले? कोकण कृषी विद्यापीठाने काजू बोंडापासून रस काढण्याचे विपुल यंत्र विकसित केले आहे. कोणत्या कृषी विद्यापीठाने? तर कोकण कृषी विद्यापीठाने. त्यानंतर काजू बोंडापासून भरपूर प्रमाणात क जीवनसत्व मिळतो. क्वेश्चन विचारू शकतात की काजू बोंडापासून भरपूर प्रमाणात कोणते जीवनसत्व मिळतो? तर काय? क आपल्याला जीवनसत्व मिळतो. तर पुढची माहिती आपली, काजू लागवड मृद काष्ठ कलम पद्धतीने केली जाते. हे एक अतिशय महत्त्वाचं आहे. मृद काष्ठ काय? काजूची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते? तर मृदू काष्ठ कलम पद्धतीने केली जाते. जगातील 90% काजूची गरज भारत भागवितो. काय? काजूची 90% गरज हे भारत भागवितो. त्यानंतर वेंगुर्ला 1 व वेंगुर्ला 5 या काजूच्या जाती कोकण कृषी विद्यापीठाने दापोली यांनी प्रसारित करून त्या जातीने काजू उत्पादनात महाराष्ट्रात क्रांती केली आहे. काय? कोणी निर्माण केले असे विचारू शकतात की वेंगुर्ला 1 ते वेंगुर्ला 5 या काजूच्या जाती कोणत्या विद्यापीठाने निर्माण केले किंवा प्रसारित करून त्या काजूचे उत्पादन वाढविले? तर कोकण कृषी विद्यापीठाने दापोली यांनी केले आहे तसं. तर त्यानंतर नेक्स्ट माहिती, काजू उत्पादनात केरळ राज्य प्रथम क्रमांकावर आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. काजू उत्पादनामध्ये कोणतं राज्य 1 नंबरवर आहे? तर केरळ हे राज्य 1 नंबरवर आहे काजूमध्ये. काजू उत्पादनात केरळ राज्य प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर काजूचा उगम ब्राझील या देशातून झाला. भारतातील काजू हा प्रामुख्याने पाश्चात्य देशामध्ये निर्यात होत असल्यामुळे काजूला खऱ्या अर्थाने डॉलर अर्नर असे म्हणतात. काजूचा उगम कुठे झाला? हे क्वेश्चन येऊ शकतो की काजूचा उगम कुठे झाला? तर ब्राझीलमध्ये झाला. काजूचा उगम ब्राझील या देशामधून झाला आहे.
तर त्यानंतर 400 वर्षापूर्वी पोर्तुगीज यांनी काजूचे रोपे प्रथम भारतात आणली होती. किती वर्षापूर्वी? 400 वर्षापूर्वी. 400 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी पोर्तुगीजांनी काजूचे रोप प्रथम भारतात आणले व काजूवरील कवचामध्ये CNCL नावाचे तेल असते. या तेलाची परदेशात मागणी आहे. क्वेश्चन विचारू शकतात की काजूच्या कवचामध्ये कोणते तेल असते किंवा त्याचे नाव काय? तर CNCL हे नाव आहे. तर हे लक्षात ठेवा की काजूच्या कवचामधून जे तेल निघतो त्याला नाव आहे CNCL नावाचे तेल असते. त्याची मागणी अतिशय जास्त प्रमाणात विदेशात आहे. त्यानंतर नेक्स्ट माहिती पाहूया आपण दुसऱ्या फळाबद्दल, ते म्हणजे मोसंबी. आणि अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत. जर आवडत असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला तुम्ही हे शेअर करू शकता. कारण जर तुम्ही मला सपोर्ट केलं तर मी ही अशीच माहिती तुम्हाला देणार आहे नंतर बी. तर आपण ग्रामसेवक होण्याच्या पूर्वी यावर खूप व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यासाठी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर पुढची माहिती, मोसंबीच्या जाती. आपण काय पाहणार आहोत? आता मोसंबी पाहणार आहोत. पहिल्यांदा केळी पाहिली, त्यानंतर काजू, त्यानंतर आता मोसंबी पाहतो आपण. मोसंबीच्या जाती काय आहे? अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि यावर क्वेश्चन विचारू शकतात, जातीवर क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर लक्षात ठेवा. चला सुरू करूया आपण. मोसंबीच्या जाती कोणत्या आहेत? वॉशिंग्टन, नावेल आहेत मित्रांनो. आपण टाईपमध्ये चुकलेलं आहे, नावेल असं आहे. त्यानंतर जाफा, वॉशिंग्टन, नावेल, जाफा, सातगुडी, माल्टा, जाफा, सातगुडी, माल्टा, वेलेनसिया, न्यूसेलर, नगर हे कशाच्या जाती आहेत? मोसंबीच्या जाती. वॉशिंग्टन, नावेल, जाफा, सातगुडी, माल्टा, वेलेन्सिया, न्यूसेलर, नगर ह्या मोसंबीच्या जाती आहेत. परत एकदा, वॉशिंग्टन, नावेल, जाफा, सातगुडी, माल्टा, वेलेन्सिया, न्यूसेलर, नगर ह्या मोसंबीच्या जाती आहेत. त्यानंतर पुढील माहिती आपण मोसंबीची पाहूया. राज्यस्तरावरील मोसंबी संशोधन केंद्र. कुठं? राज्यस्तरावरील मोसंबी संशोधन केंद्र अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आहे. क्वेश्चन येऊ शकतो, अतिशय महत्त्वाचा आहे की राज्यस्तरावरील मोसंबी संशोधन केंद्र अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आहे. मी डाळिंब संशोधन केंद्र विचारणार. डाळिंब संशोधन केंद्र हे सोलापूर जिल्ह्यात आहे आणि हे मोसंबी आहे. मोसंबी संशोधन केंद्र कुठे आहे? तर मोसंबी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आहे. आरोहण, डायबॅक किंवा डिक्लाइन हा मोसंबीच्या झाडावर येणारा एक महत्त्वाचा रोग आहे. काय? आरोहण, डायबॅक किंवा डिक्लाइन हे लक्षात ठेवा. आरोहण, डायबॅक किंवा डिक्लाइन हे मोसंबीच्या झाडावर येणारा एक महत्त्वाचा रोग आहे. तर या रोगाचे प्राथमिक लक्षण म्हणजे झाड शेंड्यापासून खाली वाळत जाते. कशापासून? क्वेश्चन विचारतो की जर मोसंबीच्या झाडावर जर कीड पडली, कोणती कीड? डिक्लाइन हे रोग जर पडला तर झाड कशा प्रकारे वाळू शकते? खालून वरी, वरून खाली. तर असं विचारल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे का शेंड्यापासून खाली वाळत जाते. तर मोसंबीच्या अभिवृद्धीसाठी म्हणजे मोसंबीची अभिवृद्धी कशा प्रकारे केली जाते? रंगपूर, लाईन, चेताली अभिवृद्धी विचारू शकतात की मोसंबीची अभिवृद्धी कशा प्रकारे केली जातात? तर रंगपूर, लाईन, चेताली, मार्मलेड, ऑरेंज या खुंटाचा वापर करतात. कशाचं? मोसंबी अभिवृद्धीसाठी रंगपूर, लाईन, चेताली, मार्मलेड, ऑरेंज. रंगपूर, लाईन, चेताली, मार्मलेड, ऑरेंज या खुंटाचा वापर करतात अभिवृद्धीसाठी, ते बी मोसंबीच्या. जालना येथे केसर, आंबा व मोसंबी या निर्यात संशोधन केंद्र आहे. जालना येथे केसर, आंबा व मोसंबीसाठी निर्यात संशोधन केंद्र सुविधा केंद्र आहे विद्यार्थी मित्रांनो. परत पहा. जालना येथे केसर, आंबा व मोसंबीसाठी निर्यात सुविधा केंद्र आहेत. जालना येथे केसर, आंबा व मोसंबीसाठी निर्यात सुविधा केंद्र आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर त्यानंतर पुढची माहिती आपण पुढच्या फळाबद्दल किंवा आपल्या अतिशय महत्त्वाचं आहे नारळ. अतिशय महत्त्वाचं आहे, यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. आपण एकदम चांगल्या प्रकारे आणि इम्पॉर्टंट माहिती घेत आहोत. आपण दुसरा फाफड पसारा काहीही घेत नाही आहे. जर माहिती आवडत असेल तरच तुम्ही चॅनलला शेअर करू शकता, लाईक करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. तर नारळबद्दल माहिती पाहूया आपण. जगातील नारळ लागवडीखाली एकूणपैकी 12% क्षेत्र भारतात असून जगात तिसरा क्रमांक लागतो. जगातील नारळ लागवडीखाली एकूण क्षेत्रापैकी 12% क्षेत्र भारतात आहे. नारळ जगाच्या 12% भारतात आहे. तर जगाचा विचार केला तर भारत कितव्या क्रमांकावर आहे? तिसऱ्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे? तिसऱ्या. तर हे लक्षात ठेवा. नारळाच्या जागी बाणावरी म्हणजे जाती, विद्यार्थी मित्रांनो जाती आहे इथे, जाती. नारळाच्या जाती बाणावली, त्यानंतर ठेंगू काळी काटी, त्यानंतर लक्षद्वीप ऑर्डिनरी, त्यानंतर त्या लक्षद्वीप ऑर्डिनरीलाच चंद्रकला म्हणतात. तर त्यानंतर प्रताप, त्यानंतर टी गुणिले डी. त्यानंतर हे राज्यस्तरीय नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी जिल्ह्यातील भाटे येथे आहे. संशोधन केंद्र विचारू शकता तुम्हाला की राज्यस्तरीय नारळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यातील भाटे येथे आहे. आणि जाती अतिशय महत्त्वाच्या आहे. बाणावली, ठेंगू काळी कोटी, त्यानंतर लक्षद्वीप ऑर्डिनरी, त्याला चंद्रकला म्हणतात. त्यानंतर प्रताप, त्यानंतर टी गुणिले डी हे आहेत. त्यानंतर पुढची माहिती, प्रताप ही नारळची जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. क्वेश्चन विचारू शकतात की प्रताप ही नारळाची जात कोणत्या विद्यापीठाने निर्माण केली आहे किंवा विकसित केली आहे? तर कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. त्यानंतर नारळ या झाडाचे आयुष्य त्यास येणाऱ्या फळाच्या संख्येवरून ठरवितात. काय? नारळ या झाडाचे आयुष्य त्यास येणाऱ्या फळझाडाच्या संख्येवरून ठरविले जातात. त्यानंतर राष्ट्रीय नारळ संशोधन केंद्र केरळमधील कासारगोड येथे आहे. राष्ट्रीय विचारलं तर कुठे आहे? आणि राज्य विचारलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील भाटे येथे आहे. आणि राष्ट्रीय विचारलं, लक्षात ठेवा राज्य आणि राष्ट्रीय फरक आहे. राष्ट्रीयमध्ये नारळ संशोधन केंद्र विचारलं तर केरळमधील कासारगोड येथे आहे. त्यानंतर कोकोनेट डेव्हलपमेंट बोर्ड केरळमधील कोची येथेच आहे. कोकोनेट डेव्हलपमेंट बोर्ड केरळमधील कोची येथे आहे. हे पण क्वेश्चन विचारू शकतात की कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड केरळमधील कुठे येते किंवा कोणत्या राज्यात आहे? तर केरळमधील कोची येथे किंवा केरळमध्ये आहे असं पण विचारू शकतात. राज्य पण विचारू शकतात किंवा कुठे विचारलं तर कोचीमध्ये आहे. त्यानंतर सध्याच्या कोकण किनारपट्टीत आढळून येणारी बहुतेक सर्व झाडे उंच वाढणारी बाणावली या नारळाच्या जातीची असून जातीला बेस्ट पोस्ट टोल असे म्हणतात. कोणत्या जातीला? बाणावली या जातीतील नारळाची जी उंच झाडे वाढतात त्यांना बेस्ट पोस्ट टोल असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने भाटे यांनी टी डी ही जात विकसित केली आहे. टी गुणिले डी असं पण म्हणू शकतो का? टी डी ही जात विकसित केली आहे. कोणत्या? प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने भाटे. कोणी? प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने भाटे यांनी टी डी ही जात विकसित केली आहे. आणि जी प्रताप ही जात आहे ही कोणी केली आहे? तर कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. आणि टी गुणिले डी ही कोणी केली? तर प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे यांनी विकसित केली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात एकूण 93,000 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. कोणत्या? नारळाच्या असून बहुतेक क्षेत्र हे कोकण किनारपट्टीत आहे. त्यानंतर नारळ 6 महिन्याचे झाले म्हणजे सेहाळे. नारळ जर 6 महिन्याचे झाले त्याला काय म्हणतात? तर सहाळे म्हणतात. तर 8 महिन्याचे झाले तर त्याला आडसर म्हणतात. 8 महिन्यात झाले तर आडसर आणि 6 महिन्यात झाले तर सहाळे असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. क्वेश्चन येऊ शकतो की 6 महिन्यात झाले तर काय म्हणतात आणि 8 महिन्यात झाले तर काय म्हणतात. त्यानंतर पुढची माहिती पाहूया आपण, ती म्हणजे संत्रा या फळाबद्दल आपण माहिती पाहूया. तर अतिशय महत्त्वाची माहिती पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो. आवडत असेल तर शेअर करा. चला, संत्रा अमरावती जिल्ह्यातील वरुड बार्शी या पट्ट्याला विदर्भाची
कॅलिफोर्निया असे म्हटले जाते. काय म्हणतात? अमरावती जिल्ह्यातील वरुड बार्शी या पट्ट्याला विदर्भाचे कॅलिफोर्निया असे म्हटले जाते. क्वेश्चन विचारू शकतात, लक्षात ठेवा. त्यानंतर संत्र्याच्या जातीवर क्वेश्चन येऊ शकतो. अतिशय महत्त्वाचं आहे, मी परत सांगत आहे. त्यानंतर संत्र्याच्या जाती कोणत्या कोणत्या? नागपूर संत्रा, त्यानंतर किन्नो कुठे आहे? पंजाबमध्ये. मुदखेड हे कुठं संत्रा आहे? मुदखेड संत्रा, सॉरी मित्रांनो, मुदखेड संत्रा. कमला, त्यानंतर कमला ही कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूरमध्ये. खासी कुठे आहेत? आसाममध्ये. त्यानंतर संत्र्याला 2 बहार येतात. काय येतात? संत्र्याला किती बहार येतात? तर 2 बहार येतात. ते बहार कोणते? तर आंबेबहार. आंबेबहारचा कार्यकाळ म्हणजे कालावधी पण विचारू शकतात. तर आंबेबहार हे जानेवारी फेब्रुवारीमध्ये येतो. आंबेबहार जानेवारी फेब्रुवारी. तर मूगबहार जून जुलैमध्ये येतो. त्यानंतर नागपुरी संत्री संपूर्ण आशियामध्ये प्रसिद्ध आहे. नागपुरी संत्री ही संपूर्ण आशियामध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर आशिया खंडात नागपूर जिल्ह्यात नरखेड ही संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे. आशिया खंडातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड ही संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे. त्यानंतर संत्री प्रक्रिया प्रकल्पाचे ठिकाण काटोल नागपूरमधील नरखेड हे सुद्धा संत्री प्रक्रिया प्रकल्पाचे नियोजन ठिकाण आहे. काय? संत्री प्रक्रिया प्रकल्पाचे ठिकाण काटोल नागपूरमधील नरखेड हे सुद्धा संत्री प्रक्रिया प्रकल्पाचे नियोजित ठिकाण आहे. नियोजित ठिकाण आहे म्हणजे अजून म्हणजे नियोजन घेतलेलं आहे की तिथं पण एक संत्र्याचे आपल्या बाजार संत्र्याचा जो बाजार आहे, म्हणजे की जो आपण बाजारपेठ भरवतो संत्र्यासाठी, ते तिथं नियोजित आहे म्हणजे निर्माण करण्यासाठी. त्यानंतर अखिल भारतीय संत्री संशोधन केंद्र कुठे आहे? अखिल भारतीय संत्री संशोधन केंद्र कुठे आहे? तर नागपूर येथे आहे. लक्षात ठेवा. अखिल भारतीय संत्री संशोधन केंद्र कुठे आहे? तर नागपूर येथे आहे. त्यानंतर किन्नो ही जात किंगोवो व विलोलिक वा संत्र्यावर्गीय फळांच्या संकरातून निर्माण झाली आहे. किन्नो ही जात किंगोवो व किलोलिक या संत्रीय वर्गीय फळाच्या संकरातून निर्माण झाली आहे. लक्षात ठेवा. किन्नो जात कोणत्या संकरातून निर्माण झाली आहे? किंगोवो व विलोलिक. त्यानंतर विदर्भीय हवामानात संत्र्याची झाडे 2 वेळा विश्रांती घेतात. पावसाळ्यानंतर मृगबहार संत्र्याच्या फळाची योग्य वाढ होण्यासाठी झाडांना पाणी देतात. संत्र्याची गळ मुख्यतः रस शोषणारा पतंग मुळे होतो. एक लक्षात ठेवा, म्हणजे संत्र्याची जी गळ होते ती गळ मुख्यतः रस शोषणारा पतंग मुळे होते. पतंग या रोगामुळे होते. कशामुळे? पतंग. लक्षात ठेवा, संत्र्याची गळ मुख्यतः कोणत्या रस शोषणाऱ्यामुळे होते? तर पतंगमुळे होते. त्यानंतर विदर्भातील संत्र्याच्या झाडाचा नंबर 1च शत्रू, म्हणजे विदर्भातील संत्र्याच्या झाडाचा 1 नंबरचा शत्रू म्हणजे कोणता? फाटोपायरो हा रोग आहे. विदर्भातील संत्र्याच्या झाडाचा नंबर 1चा शत्रू कोणता? तर फाटोपायरो हा रोग आहे. हे रोग झाले विद्यार्थी मित्रांनो, रोग आहे. तर लक्षात ठेवा, विदर्भातील संत्र्याच्या झाडाचा नंबर 1 शत्रू कोणता? तर फाटोपायरो हे आहे. क्वेश्चन विचारू शकता की संत्र्यावर फाटोपायरा हा रोग कशावर पडतो? तर संत्र्यावर पडू शकतो. हे एक लक्षात ठेवा. संत्र्याचे डोळे बांधण्याकरिता वापरलेला जंबेरीचा खूट या रोगाचा झपाट्याने बळी पडतो. संत्र्याचे डोळे बांधण्याकरिता वापरलेला जंबेरीचा खूट हा रोगाचा झपाट्याने बळी पडतो. संत्र्याचे डोळे बांधण्याकरिता वापरलेला जंबेरीचा खूट हा रोगाचा झपाट्याने बळी पडतो. हे आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहिली आहे संत्र्याबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट केलं तर मी असेच व्हिडिओ परत आणि जोशनं बनवितो आणि बनवू शकतो. कारण जर तुम्ही मला सपोर्टच जर केला नाही तर व्हिडिओ बनवण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. तर त्यासाठी जर तुम्ही सपोर्ट केलं तर आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुढील माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.